साहेब नमस्कार. उद्या जो मोर्चा निघणार आहे याच्यासाठी तुम्ही जनतेला काय आवाहन करणार? नाही, आम्ही आता सर्वांना म्हणजे फक्त काय आंबेगाव मंचरपुरतं मर्यादित नाही, माझी तमाम सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, नागरिकांना विनंती आहे, तुम्ही दूध उत्पादक नसाल परंतु दूध खाणारे आहात, दूध विकत घेणारे आहात, ग्राहक आहात, की हे जे भेसळयुक्त आपल्याला दूध खाल्लं जाते, विष आपल्याला पाजलं जाते, यातून मुक्ती मिळाली पाहिजे. उद्याची आपली पिढी चांगली सुदृढ झाली पाहिजे, यासाठी आपण या भेसळयुक्तांना कठोरात कठोर कारवाई, त्यांच्यावरती त्यांचं दूध जे घेतात त्यांचा छडा लावण्याकरता आणि ज्यांनी यांच्यावर कारवाई केली ते आयुक्त तुकारामजी मुंडे यांचं अभिनंदन करण्याकरता उद्या आपण मार्केट कमिटीपासून सकाळी 11 वाजता आपण इथून आंदोलनाला सुरुवात करणार आहोत आणि शिवाजी चौकामध्ये त्याचा समारोप करणार आहोत. तरी जास्तीत जास्त संख्येने सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहू. तो खेडमधला असला काय, जुन्नर मधला असला काय, शिरूर मधला असला काय, ज्यांना ज्यांना शक्य होईल, नागरिक आणि त्याचबरोबर दूध उत्पादक शेतकरी. मला आत्ताच एका ग्राहकांनी सांगितलं की आम्ही दूध विकत घेत होतो इथं मंचरमध्ये लूजमध्ये, 4 दिवस झाला आम्हाला दूधच आता मिळायला तयार त्या ठिकाणी नाही. म्हणजे किती विष ते खात होते हे देखील आपण ते स्वतः बाईट देतील. मी तुम्हाला सांगतो त्यांना बाईट द्यायला तुम्हाला.